Hello everyone. In today's lecture, we are going to study the next chapter from Unit 3, which is scripting. Okay, so we just study the basic concepts related to the scripting. That means how the scripting is written. Okay, so in last lecture, we just study how the objects are included in the particular project, then how the particular objects are moved, rotate, or reflect, or another effects which are effect on that particular objects, and by using that effects we can create our game. Okay, so the main part which is used in particular game programming, which is scripting. Okay, so I am saying you how the scripts are created. Okay, so the script which is used in game programming, which is C sharp in Unity. Okay, Unity मध्ये C sharp script काय केली जाते, यूज केली जाते. Okay, so just I am starting the particular Unity software. Okay, so the script is created by right clicking on assets, create C sharp script. Okay, so the C sharp script is only the read only in the inspector window. Inspector window मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल राईट साइडला, हे फक्त काय आहे तर रीड मोडला आहे किंवा रीड ऍक्शन मध्ये आहे. याच्यामध्ये आपण इथेच स्क्रिप्ट काय करू शकत नाही, लिहू शकत नाही. ओके, सो बाय युजिंग युनिटी यू कॅन create your script which is needed in your game. Okay, so this is the starting of the script here. ओके, तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की याच्यामध्ये तुम्हाला दोन लँग्वेजेस सपोर्ट करतात. एक आहे तो सी शार्प आणि सेकंड आहे तो युनिटी स्क्रिप्ट. ओके, सो दिस इज द युनिटी स्क्रिप्ट हियर अँड अनदर वन इज C sharp. Okay, so by using .NET languages we can create the C sharp script. Okay, then how to create a script, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, मी ऑलरेडी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. टू क्रिएट अ स्क्रिप्ट, click on assets, then create and C sharp script or जावा स्क्रिप्ट. ओके, तर मी आता तुम्हाला दाखवलेलं होतं. इथं assets मध्ये जायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे, क्रिएट अँड C sharp स्क्रिप्ट. ओके, तर या टाइप मध्ये स्क्रिप्ट काय केली जाते, जनरेट केली जाते. ओके, देन anatomy of a script file, that means how the file is opened in particular software, that is a .NET any of the version. Okay, तर आता याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट वरती डबल क्लिक केल्यानंतर, दॅट मीन्स यू कॅन डबल क्लिक ऑन दॅट पर्टिक्युलर स्क्रिप्ट इन युनिटी. युनिटीमध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट वरती काय करावं लागेल तर डबल क्लिक करावं लागेल. आणि डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो काही कोड आहे तो बाय डिफॉल्ट इथे काय होणार आहे, शो होणार आहे. ओके, सो यू जस्ट सी दॅट कोड in the particular C sharp. Okay, so I am just double clicking on that particular script. Suppose you can click only the single click on that particular script, then you can see that particular code of the script in inspector window. Inspector window मध्ये तुम्हाला इथे तो कोड काय होईल, डिस्प्ले होईल. Okay, otherwise you can just double click to add any of the code in the particular script युजिंग व्हिज्युअल स्टुडिओ. ओके, तर व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये तुम्हाला हा कोड काय झालेला आहे, इथे ओपन झालेला आहे. या स्क्रीन मध्ये किंवा या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता तोच कोड इथे काय आहे, क्रिएट झालेला आहे. ओके, देन आता याच्यामध्ये हा थिअरॉटिकल कन्सेप्ट काय दिलेला आहे तर याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. फर्स्ट वन इज स्टार्ट अँड सेकंड वन इज अपडेट. मी अगोदरच याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये इट कंटेन्स टू मेथड्स, दॅट इज स्टार्ट मेथड अँड अपडेट मेथड. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता इथे स्टार्ट इज कॉल्ड बिफोर द फर्स्ट फ्रेम अपडेट अँड अपडेट इज कॉल्ड वन फ्रेम अपडेट. ओके, म्हणजे याच्यामध्ये स्टार्टिंग ऑब्जेक्टची पोझिशन प्लेस करून ती स्टार्ट करण्यासाठी किंवा जे काही तुमचा गेमिंग मध्ये तुम्ही जे काही ऑब्जेक्ट्स यूज केलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड जी काही स्क्रिप्ट असेल तर त्या कोणत्या ऑब्जेक्टशी रिलेटेड तुम्ही याच्यामध्ये इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे तर त्या ऑब्जेक्टचं जे काही स्टार्टिंग असेल किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये काही चेंजेस होत असतील किंवा तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा जर रोल बॉलचा गेम असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याचा स्पीड चेंज करायचा असेल तर तो आपण अपडेट मेथडमध्ये काय करू शकतो, सेट करू शकतो. ओके, तर याच्यामध्ये मेन दोन मेथड्स आहेत. एक मेथड आहे स्टार्ट अँड सेकंड मेथड इज अपडेट. ओके, सो
This is the start and this is the update. Start function is called by the Unity before gameplay start. Okay, and the update function contains the code which handles the frame updates for the game object. It triggering actions, movements, and responding to user input. Basically, anything that needs to be handled over time during gameplay. Okay, so these are the two methods, start and update. It includes in the scripting. Okay, then variables and the inspector. Okay, variables and inspector means you can create your own script by using new type of component and it is included in the inspector window. आता मी तुम्हाला जसं दाखवलं की याच्यामध्ये जे आपण सी शार्प स्क्रिप्ट मध्ये ओपन करतो तोच फॉर्मॅट तुम्हाला कुठे दिसतो तर इन्स्पेक्टर मध्ये दिसतो. इथं तुम्हाला लिहिलेलं सुद्धा आहे की इन्स्पेक्टर विंडो मध्ये तुम्ही ते शो करू शकता. आहे हा कोड. ओके, तर हा कोड तुम्हाला इथे शो होतोय, दिसतोय का? या टाइप मध्ये तुम्हाला इन्स्पेक्टर विंडो मध्ये तो ऍज अ कंपोनंट म्हणून काय होतो, शो होतो. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दी स्क्रिप्टिंग. ओके, तर आता ह्याच्यामध्ये हे डीप मध्ये जे काही पार्ट्स आहेत आपल्याला एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाहीये. जस्ट आपल्याला स्क्रिप्टिंग कन्सेप्ट काय आहे तर हे याच्यामध्ये काय करायचं आहे बघायचं आहे. ओके, सो बाय युजिंग स्क्रिप्टिंग वी कॅन कंट्रोल गेम ऑब्जेक्ट्स युजिंग कंपोनंट्स. मग याच्यामध्ये आपण जे काही डिफरंट कंपोनंट्स आहेत तर ते कंपोनंट्स यूज करून याच्यामध्ये काय करू शकतो, ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्स चेंज करू शकतो किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही ऍक्शन्स आहेत किंवा इफेक्ट्स आहेत तर ते याच्यामध्ये काय होऊ शकतात, कंट्रोल होऊ शकतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये बघा रिजिड बॉडी दिलेला आहे. हा कंपोनंट किंवा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट यूज केलेला आहे, गेम ऑब्जेक्ट, आणि त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती स्टार्ट मेथडमध्ये आपण काय करू शकतो, लिहू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. ते ऑलरेडी क्रिएटेड प्रोजेक्ट आहे. ओके, सो दिस इज द रोल बॉल गेम. ओके, तर याच्यामध्ये मी हा क्रिएट केलेला आहे. दॅट बॉल इज रोलिंग आउट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सरफेस. ओके, सो देर इज अ स्क्रिप्ट हियर. Okay, so in update method that ball is rolling out by using the particular speed and movement. Okay, तर याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट कोणता यूज केलेला आहे तर याच्यामध्ये रिजिड बॉडी हा ऑब्जेक्ट यूज केलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कंट्रोलिंग गेम ऑब्जेक्ट युजिंग कंपोनंट्स. ओके, सो ओनली द मीनिंग फॉर शोविंग यू दिस पर्टिक्युलर फाइल इज वी कॅन update any of the object using that particular script files. Okay, मग स्क्रिप्ट पर्टिक्युलर ऑब्जेक्टचे जे काही पर्टिक्युलर स्क्रिप्ट्स आहेत तर त्या स्क्रिप्ट्स आपण लिहू शकतो. आता इथे हे जे गेम ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, तर आता यामध्ये सपोज मी काय केलेलं आहे तर याच्यामध्ये मी कंपोनंट्स मध्ये फिजिक्स मध्ये काय घेतलेलं आहे, just wait. For example, already here it is generated. Okay, so here is the rigid body component. Okay, तर हा जो प्लेयर आहे याच्याशी रिलेटेड रिजिड बॉडी हा कंपोनंट काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण या स्क्रिप्ट मध्ये काय करू शकतो, चेंज करू शकतो. ओके, तर इथं केलेलं आहे त्या पर्टिक्युलर. त्यामुळे काय होतं तर तो जो काही बॉल आहे तर त्याला स्पीड त्याच्यामध्ये काय केला जातो, प्लेस केला जातो. ओके, तर या टाइप मध्ये आपण काय करू शकतो तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो बाय युजिंग स्क्रिप्ट. ओके, तर आता याच्यामध्ये हे कसे ऍक्सेस करायचे, काय ऍक्सेस करायचे हे पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. मग आता हा एक इथं रिजिड बॉडी यूज करून तुम्हाला कंपोनंट दाखवलेला आहे. तर आता याच्यामध्ये जे काही कंपोनंट्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये युनिटीमध्ये तर त्या प्रत्येक कंपोनंटचा जो काही यूज आहे तर तो यूज डिफरंटली आपण काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो बाय युजिंग C# स्क्रिप्ट.
ओके. तर आता हे जे 3D ऑब्जेक्ट्स असतील तर या प्रत्येक ऑब्जेक्टचा जो काही मुवमेंट आहे किंवा त्याच्यामध्ये त्याचं जे काही स्पेसिफिकेशन आहे तर ते स्पेसिफिकेशन आपण C# स्क्रिप्टचा यूज करून मेन्शन करू शकतो. ओके. So okay, it gives the in detail information about the scripting. So there is no need to follow in detail. Then the next one is raycasters. Raycasters are used for finding out what the pointer is over. Okay, so it is the general method for input modules and find out the pointing devices is over or not. Okay, so it uses the three raycasters. It contains graphics raycaster. It is used for UI element. Then physics 2D raycaster. It is used for 2D physics elements, and physics raycaster. It is used for 3D physics element. Okay, and if there are 2D or 3D raycasters configured in your scene, then it is feasible to have non-UI elements receive messages from the input मॉड्यूल. ओके. तर आता ह्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आपण यूज करणार आहोत मग UI मधून असतील किंवा 2D फिजिक्स मधून असतील किंवा 3D फिजिक्स मधून असतील तर त्याच्यासाठी हा रेकास्टर काय केला जातो यूज केला जातो. अँड बाय युझिंग दॅट रेकास्टर इट फाइंड आउट दी पॉइंटर इज ओव्हर ऑर नॉट. आता आपण एखादा एलिमेंट ऍड केला तर त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा काय असतो त्याच्यामध्ये पॉइंटर असतो आणि तो पॉइंटर याच्यामध्ये फाइंड आउट केला जातो बाय युझिंग रेकास्टर. ओके. तर आता फॉर एक्झाम्पल बघा याच्यामध्ये जर याच्यामध्ये प्लेयर घेतला. ओके. आपण हा गेम घेऊ. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय ऍड केलेलं असेल UI घेतलेलं असेल आणि याच्यात कॅनव्हास असेल. ओके. तर आता याच्यामध्ये मी ऑब्जेक्ट घेतल्यानंतर आता मी कुठे गेलेले तर इथं गेम ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये UI साठी काय आहे तर याच्यामध्ये UI साठी आता UI मध्ये हे जे काही कंपोनंट्स आहेत तर हे जे काही कंपोनंट्स असतील मग त्याच्यामध्ये इमेज असेल रॉ इमेज असेल बटन टॉगल स्लायडर स्क्रोलर हे जे काही एलिमेंट्स आहेत तर त्या एलिमेंट्ससाठी याच्यामध्ये कोणता रेकास्टर यूज केला जातो तर याच्यामध्ये ग्राफिक्स रेकास्टर यूज केला जातो. ओके. तर आता याच्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे कॅनव्हास ऍड केलेला आहे फ्रॉम UI आय एम ऍडिंग already here it is added. Okay, so from component UI just wait. गेम ऑब्जेक्ट UI अँड कॅनव्हास. कॅनव्हास जेव्हा मी सिलेक्ट करेन तर तेव्हा याच्यामध्ये काय होणार आहे तर ग्राफिक्स रेकास्ट इथे क्रिएट होणार आहे इन्स्पेक्टर विंडो मध्ये. तुम्ही बघू शकता इथे लास्टला दिसतोय ग्राफिक्स रेकास्टर. ओके. तर आता याच्यामध्ये बघा ब्लॉकिंग ऑब्जेक्ट कोणते आहेत तर ते इथे दिसत आहेत आणि ब्लॉकिंग मास्क तर हे पर्टिक्युलर ऑप्शन्स हे ग्राफिक्स रेकास्टरला इथे शो होत आहेत. ओके. तर त्याच्यानंतर जेव्हा फिजिक्स 2D रेकास्टर म्हणजे फिजिक्स 2D ऑप्शन याच्यामध्ये ऍड केला जाईल. ओके. तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये गेम ऑब्जेक्ट 2D ऑब्जेक्ट मग 2D मध्ये एखादा ऑब्जेक्ट यूज केला तर त्याच्यामध्ये त्याच्याशी पर्टिक्युलर काय होणार आहे रेकास्टर याच्यामध्ये क्रिएट होणार आहे. देन 3D फिजिक्स देन इट युजेस फिजिक्स रेकास्टर. तर हे 3 टाइपचे रेकास्टर्स याच्यामध्ये यूज होतात टू पॉइंटिंग डिव्हाइस इज ओव्हर ऑर नॉट. ओके. तर आता हे जे काही रेकास्टर्स आहेत तर ते रेकास्टर्स आपण जे काही स्क्रिप्टिंग आहे तर त्या स्क्रिप्टिंग मधून सुद्धा काय करू शकतो चेंज करू शकतो. So there are different events which is available
इन युनिटी युजिंग C#, दॅट इज पॉइंटर क्लिक, पॉइंटर अप. आता हे पॉइंटर काय आहे तर याच्यामध्ये बघा, आता सपोज एखादा ऑब्जेक्ट असेल आणि त्याच्यावरती पॉइंट केला तर तो पर्टिक्युलर ऑब्जेक्टची जी काही पोझिशन्स असतात तर त्या पोझिशन्स चेंज होऊ शकतात, किंवा त्याचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन चेंज होऊ शकतं. ओके, तर हा जो रोल बॉल आहे हा ऑब्जेक्ट आहे पर्टिक्युलर स्पियर. ओके, तर त्या पर्टिक्युलर स्पियरची जी काही पोझिशन आहे तर ती पोझिशन याच्यामध्ये चेंज होऊ शकते, किंवा त्याचा जो काही पॉइंटर आहे तर तो पॉइंटर चेंज होत राहू शकतो. तर हे मॅनेज करण्यासाठी हे कास्टर्स याच्यामध्ये यूज केले जातात आणि त्याचे पर्टिक्युलर इव्हेंट सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, सो ग्राफिक्स रे कास्टरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत मग त्याच्यामध्ये ब्लॉक्ड ऑब्जेक्ट आहे, ब्लॉक्ड मास्क आहे. ओके, तर हे पर्टिक्युलर प्रॉपर्टीज याच्यामध्ये यूज होतात. त्याच्यानंतर आहे बघा इथे ब्लॉकिंग ऑब्जेक्ट्स अँड ब्लॉकिंग मास्क दिसतं तुम्हाला या राईट साईडला, इथे दाखवलेलं आहे याच्यामध्ये. graphics raycaster, it contains the properties blocked objects and blocking mask, and these are the type of objects that will block graphics raycast. ओके, तर रेकास्टिंगशी रिलेटेड त्याच्या या प्रॉपर्टीज आहेत की ज्या त्या पर्टिक्युलर कंपोनंट मध्ये काय होतात, शो होतात. ओके, देन फिजिक्स रेकास्टरच्या प्रॉपर्टीज आहेत डेप्थ, देन इव्हेंट मास्क. Okay, then event camera and final event mask. Depth is used for finding the depth of the configuration camera. Then event mask used for logical and camera mask and event mask. Okay, तर आता हे एवढं डीप मध्ये हे करण्याची गरज नाहीये, जस्ट त्याचे फक्त जे काही नेम आहेत तर ते नेम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. Then physics 2D raycaster contains the properties that is sort order priority, render order priority, then event camera priority. So these are the properties which are comes under physics 2D raycaster. Okay, so in this chapter the main 2 points are the scripts and the particular raycaster. Okay, suppose you want to study the raycaster in detail, then just go over the Unity documentation website and just study that particular point. Okay, then the next chapter is XR. Okay, so in XR chapter we just study about VR, AR, MR, conceptual differences, SDK and devices. Okay, so the first point is XR differences, SDK and devices, which is whole name, and the main first point is Google VR. ओके, तर आता तुम्हाला हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. गुगल VR डिटेल मध्ये पॉइंट आहे. देयर इज अ क्वेश्चन, एक्सप्लेन गुगल VR इन डिटेल. ओके, सो we just start what is Google VR. Okay, so Google VR means Google virtual reality. Google VR technology supports the following two virtual reality platforms. Virtual reality platforms दोन यूज केलेले आहेत Google VR मध्ये. So first one is Google Daydream and Google Cardboard. Okay, so Google can create the games, ओके, बाय युजिंग व्हर्च्युअल रियालिटी. गुगल काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर गुगल काय करतात तर ह्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी टेक्नॉलॉजी यूज करत आहे आणि व्हर्च्युअल रियालिटीचा यूज करून याच्यामध्ये डिफरंट टाइप्सचे गेम्स असतील, ऍप्लिकेशन्स असतील, तर ते ऍप्लिकेशन्स याच्यामध्ये क्रिएट होतात किंवा गेम्स क्रिएट होत आहेत. तर मग हे गेम्स क्रिएट करण्यासाठी याच्यामध्ये प्लॅटफॉर्म कोणता यूज केला जातो तर त्याच्यामध्ये गेम्स क्रिएट करण्यासाठी गुगल जे प्लॅटफॉर्म यूज करतं तर ते प्लॅटफॉर्म आहेत गुगल ड्रेड्रीम अँड गुगल कार्डबोर्ड. Okay, so Google VR provides support to smartphone, standalone head-mounted displays and applications, and head-mounted viewers and controllers. Okay, तर आता लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेलं होतं की व्हॉट इज हेड माउंटेड डिस्प्ले. ओके, हेड माउंटेड डिस्प्ले इज जस्ट लाईक अ हेल्मेट विच कॅन विअर ऑन द हेड and it contains a small display like a computer सारखा एक डिस्प्ले त्या पर्टिक्युलर हेड माउंटेड जे काही मशीन आहे किंवा त्याच्यामध्ये जे हेल्मेट सारखा जो काही पार्ट आहे तर त्याच्यामध्ये ते प्लेस असतो आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या जे काही समोर आहे तर किंवा इन फ्रंट ऑफ दॅट पर्टिक्युलर डिस्प्ले विच इज कॅप्चर्ड इन दॅट पर्टिक्युलर HMD, त्या HMD मध्ये काय होत असतं, कॅप्चर होत असतं. हे डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे पॉइंट हेड माउंटेड डिस्प्ले.
ओके, तर हे गुगल VR आहे ते स्मार्टफोनला सपोर्ट करतं, त्याच्यानंतर हेड माउंटेड डिस्प्लेजना सपोर्ट करतं, किंवा जे काही कंट्रोलर्स असतात त्या कंट्रोलर्सना सुद्धा हे सपोर्ट करत असतं. कंट्रोलर्स म्हणजेच काय तर त्या मशीन्स असतात त्या आपण हातामध्ये घेऊन काय करू शकतो, यूज करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जे व्हर्च्युअल रियालिटी गेम आहे, तर सपोज तुम्ही एखाद्या रूम मध्ये असाल आणि तुमच्या हातामध्ये जर कंट्रोलर असेल, तर तुम्ही एखादा एनिमी तुमच्या समोर त्याच्यामध्ये काय आहे तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्याला तो एनिमीला काय करू शकता, तिथे डिमिनिश करू शकता. फक्त तुमच्या हातामध्ये तो कंट्रोलर असणार आहे. त्यामुळे काय होतं तर तुम्ही ऍक्च्युअल त्या रूम मध्ये तो गेम प्लेस केलेला आहे आणि तुम्ही त्या रूम मध्ये म्हणजे त्या गेम मध्ये इन्सर्ट होऊन तुम्ही तो गेम खेळत आहात असा तुम्हाला त्याच्यामध्ये फील क्रिएट होतो. तर मग असे जे काही कंट्रोलर्स आहेत किंवा HMDs आहेत, तर ते HMDs मध्ये हे गुगल VR यूज होत असतं. म्हणजे अशा टाइपचे गेम्स गुगल VR क्रिएट करत असतात. Okay, so the two platforms which is used by Google VR, which is Google Daydream and Google Cardboard. Okay, so first one is Google Daydream. Google Daydream is included in Google VR technology. Google Daydream is a platform for cardboard and high quality mobile VR. It is built for bit-sized VR experience and also for 360 videos. It has Daydream ready headsets, phones and controllers and also high-end Android mobile for experience and support. म्हणजे गुगल डे ड्रीमने यूज करून काय केलेले आहे तर हेडसेट्स क्रिएट केलेले आहेत गुगल व्हर्च्युअलिटीचा यूज करून. ओके, सो इट युजेस it contains the phones and controllers and the examples of daydream ready phones are, म्हणजे याच्यामध्ये गुगल डेड्रीमचा यूज करून याच्यामध्ये फोन्स सुद्धा जनरेट झालेले आहेत. ओके, सो द फोन्स विच इज जनरेटेड बाय युजिंग गुगल डेड्रीम इज Google Pixel 2, then Samsung Galaxy S8 and S8 Plus, then Samsung Galaxy Note 8 and LG V30. Okay, so these are the ready phones of the Google Daydream. Okay, suppose you want to find out the detailed information about Google Daydream. Okay, so in this right corner, you just see the Google Daydream कंपोनंट्स विच इज क्रिएटेड. म्हणजे गुगल डे ड्रीमचा यूज करून याच्यामध्ये हे कंपोनंट्स क्रिएट केलेले आहेत. ओके, हा तुम्ही बघू शकता HMD आहे. ओके, सो हा सुद्धा HMD आहे याच्यामध्ये. म्हणजे बघा हे विअर केल्यानंतर जो काही स्क्रीनवरती गेम दिसतो तर तो ऍक्च्युअल मध्ये आपल्या समोर प्रेझेंट आहे असा फील त्याच्यामध्ये क्रिएट होत असतो. ओके, तर हे कंपोनंट्स आहेत याच्यामध्ये क्रिएट केलेले आहेत बाय युजिंग गुगल डे ड्रीम. ओके, इथे सुद्धा बघू शकता गुगल डे ड्रीम व्ह्यू VR हेडसेट. ओके, so Daydream is a discontinued virtual reality platform which was developed by Google and primarily for use with a headset into which a smartphone is inserted. Okay, and it is available for selected phones running the Android mobile operating system that meets the platform software and hardware requirements. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये जे रिक्वायर्ड हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट सपोर्ट करणारे अँड्रॉइड मोबाईल फोन्स आहेत तर त्याच्यावरती हे काय आहे अवेलेबल आहे. ओके, तर आता याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं की कोणकोणत्या मोबाईल फोन्स वरती हे अवेलेबल होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये गुगल पिक्सेल 2, सॅमसंग गॅलेक्सी S8 अँड S8 प्लस, सॅमसंग गॅलेक्सी नोट 8, LG V30, तर या फोन्स वरती ते काय होऊ शकतं अवेलेबल होऊ शकतं. ओके, देन दी सेकंड वन इज गुगल कार्डबोर्ड. ओके, तर याच्यामध्ये गुगल VR मध्ये आपण फर्स्ट बघितला गुगल डे ड्रीम अँड अनदर वन इज गुगल कार्डबोर्ड. Google Cardboard allows anyone to access mobile virtual reality solutions with Android and iOS smartphones. ओके, तर आता याच्यामध्ये काय होऊ शकतं तर युजर्सना अलाव केलेलं आहे की याच्यामध्ये जे काही मोबाईल व्हर्च्युअल रियालिटी आहे तर ती व्हर्च्युअल रियालिटी ऍक्सेस केली जाऊ शकते बाय युजिंग गुगल कार्डबोर्ड. ओके, सो याच्यामध्ये आपण सर्च करू शकतो. Google Cardboard brings immersive experiences for everyone in a simple and affordable way. Whether you fold your own or buy a work with Google Cardboard certified viewer, you are just one step away from experiencing virtual reality on your
स्मार्टफोन. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय होऊ शकतं तर okay, so this is just like a cardboard paper, okay, or a card sheet paper, and by using that fill it creates the virtual reality which is supported by the Google. Okay, suppose you can find out the images here. Okay, so these are the Google Cardboard. ओके, तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली काय आहे तर डिस्प्ले अवेलेबल आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये हा जो साईडचा पार्ट आहे तो कार्डबोर्ड टाईपचा आहे. ओके, आणि याच्यामध्ये या टाईपमध्ये ते जे काही व्हर्च्युअल रियालिटी आहे तर ती व्हर्च्युअल रियालिटी काय केली जाते, क्रिएट केली जाते. ओके, इथे बघू शकता याच्यामध्ये हा मोबाईल फोन प्लेस केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जो काही हेड माउंटेड डिस्प्ले आहे तर तो हेड माउंटेड डिस्प्ले क्रिएट केलेला आहे, पण त्याच्यामध्ये जो मोबाईल फोन आहे तर तो मोबाईल फोन याच्यामध्ये कनेक्टेड आहे. ओके, सो दिस इज द अनदर टाइप विच इज गुगल कार्डबोर्ड. Okay, so how that particular Google Cardboard is created, you just see any of the video here. Okay, so there is also video available which is Google Cardboard how it works, म्हणजे तो कसा वर्क होतो तर याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे. इन डिटेल जर स्टडी करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके, देन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स फॉर गुगल व्हर्च्युअल रियालिटी. गुगल व्हर्च्युअल रियालिटीसाठी हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट काय आहेत. ओके, तर आता ह्याच्यामध्ये कार्डबोर्ड गुगल कार्डबोर्ड साठी हार्डवेअर रिक्वायरमेंट काय आहे तर डिव्हाइसेस रनिंग अँड्रॉइड 4.1 और लॅटर, म्हणजे अँड्रॉइड 4.1 नंतरचे जे काही मोबाईल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर ते मोबाईल फोन्स याच्यामध्ये यूज होऊ शकतात. ओके, विथ गायरोस्कोप डिव्हाइसेस रनिंग iOS 8 आणि त्याच्यानंतरचे जे काही फोन्स आहेत तर ते त्याच्यावरती सुद्धा हे गुगल कार्डबोर्ड काय होऊ शकतं, यूज होऊ शकतं. देन सॉफ्टवेअर युनिटी कार्डबोर्ड इंटिग्रेशन रिक्वायर्स अँड्रॉइड लॉलीपॉप और ग्रेटर. त्याच्यामध्ये अँड्रॉइड लॉलीपॉप अवेलेबल असणं गरजेचं आहे अँड ऑन iOS डिव्हाइस विथ गुगल कार्डबोर्ड ऍप्लिकेशन. iOS मध्ये गुगल कार्डबोर्ड ऍप्लिकेशन असणं गरजेचं आहे. अँड फॉर डे ड्रीम गुगल डे ड्रीम इट रिक्वायर्स दी हार्डवेअर विच इज VR हेडसेट अँड कंट्रोलर. याच्यामध्ये VR हेडसेट आणि कंट्रोलर असणं गरजेचं आहे. ओके, सो याच्यामध्ये अगेन तुम्हाला तेच दिलेलं आहे रिकमेंडेड हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. ओके, सो देर इज नो नीड टू एक्सप्लेन दॅट अगेन. अँड दी सपोर्टेड APIs. ओके, ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेसेस. आता आपण हे बघितलेलं होतं की याच्यामध्ये OpenGL काय आहे. ओके, तर अँड्रॉइड मध्ये OpenGL यूज केलेले आहेत आणि iOS मध्ये मेटल अँड OpenGL. ओके, सो याच्यामध्ये बघा तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये आहे डिव्हाइसेस, देन प्लॅटफॉर्म, रेंडरिंग अँड इनपुट्स. तर आता याच्यामध्ये कार्डबोर्ड आहे, प्लॅटफॉर्म अँड्रॉइड लॉलीपॉप और लॅटर आणि त्याच्यामध्ये या टाइपचे रेंडरिंग यूज केलेले आहेत. त्याच्यामध्ये OpenGL, स्टेरिओ, इन्स्टंट रेंडरिंग, स्टेरिओ रेंडरिंग. ओके, कार्डबोर्ड मध्ये iOS हा सेकंड प्लॅटफॉर्म असू शकतो, मग त्याच्यामध्ये सुद्धा OpenGL यूज केलेलं आहे. ओके, तर हा मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे दॅट इज गुगल VR. Google virtual reality can contains the platform which is Google Daydream and Google Cardboard. Google Daydream can uses their headsets and controllers, and in Google Cardboard it can uses the mobile phones. Okay, तर Google Cardboard मध्ये त्यांचे मोबाईल फोन्स यूज केले जातात आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर काय असतं तर मोबाईल फोन्स मध्ये पर्टिक्युलर जे काही गायरोस्कोप्स आहेत तर ते अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये अँड्रॉइड मध्ये अँड्रॉइड लॉलीपॉप आणि iOS मध्ये गुगल कार्डबोर्ड ऍप्लिकेशन असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा गुगल डे ड्रीम यूज केले जाईल तेव्हा त्या पर्टिक्युलर युजरकडे व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट अँड कंट्रोलर असणं गरजेचं आहे. ओके, सो इन डिटेल तुम्हाला हे पर्टिक्युलरली बरेच व्हिडिओज तुम्हाला मिळतील याच्यामध्ये की ते कसे यूज केले जातात किंवा कसे क्रिएट केले जातात. ओके, तर लास्टला मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते की ज्याच्यामध्ये गुगल कार्डबोर्डचा यूज कसा होतो. गुगल डे ड्रीमचा सुद्धा आहे, मग गुगल कार्डबोर्डचा यूज कसा होतो ते दाखवते. Okay, so this is the Google Cardboard here.
ओके, आता हा तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर पकडला तर त्याच्यामध्ये कशी ऍक्शन इथे शो होऊ शकते. ओके, अँड इन दॅट कार्डबोर्ड इट प्लेस दी मोबाईल फोन हिअर. ओके, okay, here is the mobile phone. Okay, and there are the lenses. Okay, at this side it contains the mobile, and another side it contains the lenses. Okay, so that types that particular cardboard, Google Cardboard is used. Okay, and when we can see on that particular camera by using that Google Cardboard, you just feel that particular application from that Google VR. ओके, तर हे पार्ट आहेत त्याच्यामध्ये की जे गुगल डे ड्रीम मध्ये यूज केले जातात. इट इज द कलर कॉम्बिनेशन दॅट इज रेड, ग्रीन अँड ब्ल्यू. अँड फॉर अल्फा म्हणजे कलर ट्रान्सपरन्सी तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट यूज केलेला आहे याच्यामध्ये. ओके, तर या टाइप मध्ये मोबाईल फोन काय केला जातो, प्लेस केला जातो. अगेन सी हिअर that particular mobile is placed into that particular, see this, when you can open any of the application or game, then you can place that particular Google Date Cardboard. ओके, तर या टाइप मध्ये तो शो होतो आणि या स्क्रीन मधून आपण बघू शकतो याच्यामध्ये. ओके, तर आपण जे काही बघू तर ते तुम्हाला एज अ व्हर्च्युअल रियालिटी म्हणून काय होऊ शकतं, शो होऊ शकतं. ओके, ओके, तर या टाइपचा फील त्याच्यामध्ये क्रिएट होतो. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे तर कार्डबोर्डचा यूज करून याच्यामध्ये मोबाईल फोन्स आपण काय करत असतो, प्लेस करत असतो आणि याच्यामध्ये लेन्सेस यूज केलेले आहेत. ओके, so this is nothing but the Google Cardboard. Okay, so if there are any error or any problem related to this point, then say me. Okay, so in next lecture we just start the Vuforia and the another remaining points. Okay, thank you.